पुढचा बॅट्समन वैभव मैदानात. 3 बॉल 10 धावा झालेत आणि झेल सुटलेला आहे. लॉलीपॉप सोडताना राम हरळ. कर्णधार निलेश नितीन कासार काहीसा नाराज. षटकार षटकार. 1 बॉल बाकी. षटकार. 23 धावसंख्या झालेली आहे ती. बॉलर नेम निलेश हरळ. स्ट्राइक वरती येतो म्हणजे कोण? वैभव. आणि हा षटकार. सलग 3 षटकार मारले त्या फलंदाजाने. सलग 3 षटकार मारलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 2 बॉल 2 षटकार. आता परत एक षटकार आणि बाद. खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता पण बॉल थोडा खाली राहिलेला आहे. स्ट्राइक पे कौन है? प्रमोद ना. 30 धावसंख्या झालेली आहे ती. 4 बॉल ना. हेलो 31 रन हो चुके हो सुमित योद्धा टीम के. और ये बड़ा हिट और ये 6 रन. 37 रन हो चुके हो सुमित योद्धा टीम के. अगली गेंद नीलेश द्वारा. इस तरह से स्ट्राइक रोटेट करते हुए वो बल्लेबाज नीलेश. बॉलर नेक्स्ट बॉलर भाई कौन है? 38 हुआ ना सर. और आउट. चला पुढचा फलंदाज कासार सर बॉलिंग येते. नितीन बॉलर आहे ना. नितीन कासार बॉलर. बॅट्समनला आलेला आकाश. 38 39. 2 बॉल विकेट. पहिला बॉल बोल्ड हुआ. वैभवचा पडला. 43 रन हो चुके अब तक. 4 गेंद हो चुकी है वो. देखते अगली गेंद. बढ़िया प्रयास फील्डिंग का. अच्छी तरह से कलेक्ट किया बॉल को. 44 रन हो चुके हो. अभी कितना हुआ? नहीं 1 4 मारा ना उसने. 1 4 दूसरे बॉल पे. तीसरे 4 वो गिन के फिर 3 मारा. राम हरट चौथी ओवर लेके आ रहे हैं. राम हरट. 45 रन हो चुके हैं वो 18 गेंदों में. और अंपायर श्रीकांत गुडे. अंपायर श्रीकांत स्टेज के यहाँ पे आना है. राम हरड. बॉलर नेम राम हरड. आधी सांगितलं ना पहिलं. पहिला काय होता? नाही पहिला एक वाईट. 53 रन हो चुके अब तक. राम हरट की अगली गेंद. और ये किधर
निलेश की मॅचला सिरियसनेस राहिलेला नाहीये असं वाटतंय आणि मॅच इथे सोडलेली आहे. नजर है इधर. A2 फायटर्सचे कर्णधार नितीन कासार काही सूत्रसंचालन करत नाहीयेत. दरम्यान 1 रन पूर्ण. कुणाला? एवढा 3 प्लेयर आहेत. 56 रन हो चुके हैं और अंपायर का इशारा यहाँ पर नो बॉल. हारले. नो बॉल 6 रन. चला पुढचा बॉल. सिक्स रन झालेले आहेत. 71. शेवटचा चेंडू बाकी. लास्ट बॉल बराबर 71 हो ना 71. दो रन ना बिका. चला पहिली इनिंग संपलेली आहे. 24. अपडेट करायचं ऍक्च्युअली आपल्याला. 24 गेंदों में 74 रनों की जरूरत है वो A2 फाइटर्स टीम को. रन ने यांचे आपले उतरले आहेत ना त्यांचे रन ने उतरायले. हां ठीक आहे. प्लेयर वाईज ना प्लेयर आहे त्यांचे दोघांचे किती आले ते माहिती आहेत ना. हे काय एवढे उरले तेवढे दोघांचे 33 बनाया उन्होंने ना और ये लोग कितने 34 कर दिया ना 34 कर दिया. चल स्टार्ट कर ठीक आहे बघूया. किती जरा काहीतरी हे प्रमोद बॉलर नेम प्रमोद. षटकार पहिला मध्ये षटकार. 2 बॉल 2 षटकार. अविनाश पोटेकर नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे नॉन स्ट्राईकला कोण आहे? स्ट्रायकरला अविनाश अविनाश नॉन स्ट्रायकर नाही नॉन स्ट्रायकर सचिन. अविनाश पोटेकर स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर सचिन. 74 ला 2 बॉल 2 6 ना. हां 2 बॉल 2 6 वाइड बॉल. अविनाश ने मारा 2 6 ना. हां वाइड बॉल 13 रन. 13 रन हो चुके हैं अब तक आणि नो बॉलचा इशारा. 2 रन चोरून काढलेले आहेत. अशा प्रकारे खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट काढलेली आहे अविनाश पोटेकर यांनी. 2 बॉल मध्येच 15 रनचा भरभक्कम 15 का 16 रे 16. 2 बॉल मध्ये 16 रन काढलेले आहेत. बॉलरवरती काहीसा प्रेशर वाढताना बॉलर जरा प्रेशर मध्ये आहे आणि पुन्हा वाईट. बॉलर काहीसा प्रेशर मध्ये येताना कॅप्टनला गरज आहे कॅप्टननी बॉलर बरोबर 2 शब्द बोलण्याची. षटकार सलग 3 षटकार घेतलेत. अविनाश फोंडेकर पुन्हा एकदा फॉर्म मध्ये. मागच्या वर्षी गाजवलेला असताना यावर्षी काहीशी बॅट चालत नव्हती. 23 कॅच सोडलेली आहे. बॉल झाले ते म्हणजे टोटल बॉल किती आले? 4 बॉल. स्कोर झालाय 25. 4 बॉल मध्ये 25 रन झालेले आहेत. खूप चांगल्या प्रकारचा रन रेट मेंटेन करताना अविनाश फोंडेकर दुरा स्वतःच्या खात्यावर घेताना. आणि हा पुन्हा एकदा नो बॉल होता का? बॉल वर आहे ओके. 5 बॉल मध्ये धाव संख्या झाले ती म्हणजे 31.
सर्वात आतापर्यंतचं महागडं षटक, आतापर्यंत महागडं षटक. लास्ट बॉल टू गो. नो बॉल. आणि अशा प्रकारे या 2 रन. नो बॉल आहे. धाव संख्या होते 33. आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक. 33 धावा काढलेल्या आहेत. जवळपास 5 बॉल मध्ये 33 धावा काढलेल्या आहेत. जर षटकार आलं तर रेकॉर्ड ब्रेकिंग होईल. आणि खरोखर षटकार. पहिल्या षटकामध्ये 39 धावा. आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेकिंग तोडफोड. डीजे एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आले 39. बॉलरचं नाव सांगा. बॉलरचं नाव निखिल. स्ट्राईक वरती अविनाश फोंडेकर. अंपायर कडून बॉलरला समज देताना हात फिरवायचा नाही म्हणून नो बॉल दिलेला आहे. अंपायरने नो बॉल दिलेला आहे कारण की ऍक्शन जी आहे ती राऊंड ऑफ ऍक्शन आहे. अंपायरने बॉलरला समज दिले. नो बॉल होता. खूप चांगल्या प्रकारे रन काढलेला आहे. 2 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. धाव संख्या स्थिरावती ती म्हणजे 42. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. अंपायर यांनी त्यांना सांगितलेलं आहे. त्यांचा हात खूप बाहेर येतोय. तर कर्णधाराकडे 2 पर्याय आहेत. एक तर बॉलर बदलायचा आहे. जरा थांबायचं आहे. टाका. काय शॉट मारलाय. पुन्हा एकदा षटकार. उत्तुंग षटकार. अविनाश फोंडेकर इन फायर. डीजे धन्यवाद. डीजे काय फटका मारलाय. अविनाश फोंडेकर ऑन फायर. सलग 2 षटकार मारलेत. अविनाश फोंडेकर ऑन फायर. स्कोर बोला. 55. 55 रन हो चुके हो. शेवटचे 1 मिनिट बॉल झालेले आहेत. मोर राहिले. टू टू गो. और यहाँ पर शॉट मारलाय. चौकार. अविनाश फोंडेकर ऑन फायर. अविनाश वैयक्तिक 46 धावांवरती. संघाची धाव संख्या 59. अविनाश फोंडेकर 13 बॉल में 46. संघाची धाव संख्या 59. माफ करा. 59. 60 झाले आता. 60 झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 60. आतापर्यंत सर्वात हाय स्कोरिंग. 12 बॉल किती पाहिजे. मॅचला 12 बॉल 14 पाहिजे. 60 रन झालेला आहे. 12 बॉल 14 पाहिजे. अविनाश फोंडेकर वैयक्तिक 27 धावांवरती खेळत आहे. टाळ्या वाजवायच्या अविनाश फोंडेकरसाठी. अविनाश फोंडेकरची धुवाधार फलंदाजी. बड़ा मुकाबला. बड़ा यहाँ पर रोमांचक मुकाबला. अविनाश फोंडेकर दिखाते हुए है. हम भी कम नहीं है. बहुत ही बढ़िया यहाँ पर बटोलिया रन. और यहाँ पर पुन्हा एकदा 2 धावा घेतात. अविनाश फोंडेकर यांचा वैयक्तिक 49 धावा. 49 धाव संख्या म्हणजे 62. संघाची धाव संख्या आले 62. अविनाश फोंडेकर. अजून 50 होण्यासाठी 1 रनाची आवश्यकता पोंडेकर यांना. अशा प्रकारे टाळ्या वाजवायच्या. अविनाश फोंडेकर यांची वैयक्तिक 50. अविनाश फोंडेकर द फायर. धन्यवाद डीजे. सच. आणि चौकार. 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 धाव संख्या ती म्हणजे 68. 9 पे 7. 9 बॉल 7 रन. धाव संख्या ती म्हणजे 67. 67. 2 बॉल्स. 3 बॉल्स. धाव संख्या ती म्हणजे 68. 4 बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी या षटकातले. पुढची अजून 1 ओव्हर बाकी आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. मॅच खूप लाईटली घेताना अविनाश फोंडेकर. मॅच संपवण्याच्या इराद्यामध्ये अविनाश फोंडेकर. नो बॉल. आणि अशा प्रकारे धाव संख्या झाली ती म्हणजे 70. शेवटचे 4 रन बाकी.
7 पे 4 लास्ट बॉल 4 रन पाहिजे जिंकण्यासाठी. आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 3 अशी आवश्यकता. जिंकण्यासाठी 6 बॉल 3 अशी आवश्यकता. जर ही चेस पूर्ण झाली तर आतापर्यंत सर्वात जबरदस्त चेस अशी मानावी लागेल. एकतर्फी सामना खेचलाय तो म्हणजे अविनाश पोंडेकर या फलंदाजाने. बॉलरचं नाव सांगा. हा विकास. विकास. चला सामना सुरू करा. काय फटका मारला. A2 धमाका केलेला आहे. 74 रन चेस केलेला आहे. डीजे